नमस्कार मित्रांनो, मी यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. आपण बी.ए. भाग 2 सेमिस्टर 3 मधील विद्यार्थी भूगोल पेपर नंबर 4 चा अभ्यास करीत आहोत आणि या पेपरचं नाव आहे साधन संपत्ती भूगोल. या साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास आपण मागील काही तास आपण करीत आहोत. यामध्ये जे पहिलं युनिट आहे किंवा प्रकरण आहे किंवा मॉड्यूल्स आहे, याचं नाव आहे साधन संपत्ती भूगोलाची ओळख. याच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण प्रथम भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, मानवी भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, अजैविक भूगोल, जैविक भूगोल आणि मानवी भूगोलाच्या शाखा, त्यामध्ये ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल आणि आर्थिक भूगोलाची एक शाखा साधन संपत्ती भूगोल, असं आपण विस्तृत शाखा पाहिल्या. आणि त्यामध्ये नेमकं साधन संपत्ती भूगोल याचं स्थान कुठं आहे याचाही अभ्यास आपण पाठीमागच्या काही तासामध्ये केला. यानंतर आपण साधन संपत्तीची व्याख्यांचा अभ्यास केला. याचं विस्तृत असं वर्णनही आपण केलेलं आहे. साधन संपत्तीची संकल्पना आपण अभ्यासली आणि त्यानंतर आपण साधन संपत्ती भूगोलाच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. साधन संपत्तीची व्याख्या आणि साधन संपत्ती भूगोलाची व्याख्या अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यांचा अभ्यास आपण पाठीमागच्या काही तासामधून केलेला आहे. त्यानंतर साधन संपत्ती भूगोलाचे स्वरूप आपण अभ्यासलं. त्यामध्ये वर्णनात्मक स्वरूप, कार्यकारण भावात्मक स्वरूप, वितरणात्मक स्वरूप, तुलनात्मक स्वरूप, परिवर्तनशील स्वरूप, सांख्यिकी व तांत्रिकी स्वरूप याचा आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर आपण साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विषय सामग्री आपण पाहिली. याचे कोणते कोणते विषय आहेत हे आपण अभ्यासलं आणि या सर्व विषयांची विभागणी या काही घटकांच्या द्वारा आपण केली आणि साधन संपत्ती भूगोलाच्या व्याप्तीचा अभ्यास आपण साधन संपत्तीचा उत्पत्तीचा अभ्यास, साधन संपत्तीच्या वितरणाचा अभ्यास, साधन संपत्तीच्या उपयोजनाचा अभ्यास, साधन संपत्तीच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधाचा अभ्यास व साधन संपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापन, हे जे काही साधन संपत्तीचे जे काही विषय आहेत, व्याप्तीचे विषय आहेत, त्यांचं आपण या प्रत्येक विषयाचं किंवा या सर्व विषयांचं आपण या विभागात विभागणी करून आपण चर्चा केली, अभ्यास केला. यालाच आपण साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती असं आपण म्हटलं. इथपर्यंतचा भाग आपण पाठीमागच्या क्लासमध्ये किंवा पाठीमागच्या अनेक क्लासमध्ये आपण अभ्यासला असं आपण म्हणूया. एकाच क्लासमध्ये नव्हे, तर त्यासाठी आपण जवळजवळ 10-11 तास आपण सिलेबससह खर्ची घातलेले आहे. आणि मग आज आपण पुढचा जो मुद्दा आहे, साधन संपत्ती भूगोलाची ओळख किंवा या प्रकरणाचा जे काही पुढील मुद्दा आहे तो आहे मित्रांनो साधन संपत्तीचे वर्गीकरण किंवा प्रकार. आता साधन संपत्तीचे अनेक प्रकार असून तिचे वर्गीकरण वेगवेगळ्या आधारावर केले जाते. ते कोणते आधार आहेत ते आपल्याला आधार लक्षात घेऊन त्याचं वर्गीकरण मित्रांनो आपल्याला करायचं असतं. ते मित्रांनो आधार आहेत, पहा आपल्या समोर जे दिसत आहेत हे साधारणपणे साधन संपत्तीचं जे वर्गीकरण आहे या 5 घटकांच्या आधारे आपल्याला केलेलं
पाहायला मिळतं. त्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 मित्रांनो 6 घटकांच्या आधारे आपण साधन संपत्तीचं वर्गीकरण करणार आहोत. हे आधार उदाहरणार्थ निर्मितीवरून, म्हणजे साधन संपत्तीची निर्मिती कशी झालेली आहे. पुढे दिलाय पहा, नैसर्गिक साधन संपत्ती की मानव निर्मित साधन संपत्ती, म्हणजेच निर्मितीनुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण आपण करू. आणि मग नैसर्गिक साधन संपत्ती कोणती, मानवी साधन संपत्ती कोणती, या गोष्टींचं वर्गीकरण पुढं डीपमध्ये आपल्याला करायचं आहे. दुसऱ्या साधन संपत्तीच्या वर्गीकरणाचा आधार आहे स्वरूपानुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण केलं जातं. त्याला आपण नेचरनुसार, इंग्लिशमध्ये नेचर आपण म्हणतो, नेचरनुसार, की ती साधन संपत्ती सुप्त आहे का व्यक्त आहे, असे त्याचे दोन प्रकार आपण स्वरूपानुसार साधन संपत्तीमध्ये आपण करणार आहोत. पुढचा जो आधार आहे प्रमाणानुसार, स्केल, प्रमाणानुसार साधन संपत्ती, म्हणजे त्याचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत साधन संपत्तीच्या वर्गीकरणाचे, मर्यादित साधन संपत्ती व अमर्यादित साधन संपत्ती. त्यानंतर आपण मालकी हक्कानुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण करणार आहोत. आणि यामध्ये 3 प्रकारे आपण पाहणार आहोत, 3 प्रकारचे मालकी हक्क. एक खाजगी साधन संपत्ती, राष्ट्रीय साधन संपत्ती आणि जागतिक साधन संपत्ती, असे आपण त्याचे प्रकार मालकी हक्कानुसार करणार आहोत आणि विस्तृत चर्चाही करणार आहोत. पुढचा जो आधार आहे साधन संपत्तीच्या वर्गीकरणाचा, तो जिवंतपणानुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण आपण करणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो एक सजीव, दुसरा आहे निर्जीव, अशा 2 प्रकारे साधन संपत्तीचं वर्गीकरण आपण करू. आणि सगळ्यात शेवटी साधन संपत्तीचं वर्गीकरण आहे उपलब्धतेनुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण. म्हणजे ही साधन संपत्ती ही नेमकी कुठं उपलब्ध आहे, अवकाशात आहे, सागरामध्ये आहे, भूपृष्ठावरती आहे का भूपृष्ठाच्या खाली आहे, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे मित्रांनो, की साधन संपत्तीचे आपण वर्गीकरण या 6 आधारानुसार, निर्मितीनुसार, स्वरूपानुसार, प्रमाणानुसार, मालकी हक्कानुसार, जिवंतपणानुसार व उपलब्धतेनुसार करणार आहोत. आणि मग त्याचा सांगोपांग असा अभ्यास आपला निश्चितपणे होईल, सखोल अभ्यास होईल, आपल्याला अधिक स्पष्टपणे याची माहिती मिळून जाईल. मग आता आपण एक एक प्रकार यातला आपण पाहत जाऊ आणि अधिक चर्चा त्यावरती करत जाऊ. उदाहरणार्थ आपल्याला निर्मितीनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण पाहायचं आहे. मग यामध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो की एक नैसर्गिक साधन संपत्ती व मानवी साधन संपत्ती. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण नैसर्गिक साधन संपत्ती चा आपण अभ्यास करू. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. या साधन संपत्तीची निर्मिती निसर्गाद्वारे होते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा या साधन संपत्तीच्या निर्मितीमध्ये मानवाचा रोल असत नाही किंवा निसर्गबाह्य शक्तीचा रोल असत नाही. पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असलेली ही साधन संपत्ती आहे. आता बराच वेळ झाला किंवा बराच काळ मध्यंतरी आपले लेक्चर नव्हते, त्यामुळं काही लोकांना विस्मरणही झालं असेल. साधन संपत्ती म्हणजे मानवाच्या उपयोगात येणारी नैसर्गिक किंवा मानव निर्मित वस्तू म्हणजे साधन संपत्ती होय. मग या नैसर्गिक वस्तू किंवा नैसर्गिक घटक यालाच आपण अशी व्याख्या आपण करू शकतो
की मानवाच्या उपयोगात येणारी नैसर्गिक वस्तू किंवा घटक म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. आणि यामध्ये मित्रांनो अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. हवा, सौरशक्ती, प्रकाश, उष्णता, पाणी, जमीन, नैसर्गिक वनस्पती, पशु पक्षी, नद्या व धबधबे, खनिजे व खनिज शक्ती किंवा शक्ती साधने, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचं उदाहरण म्हणून आपल्या समोर आहेत. आणि मित्रांनो याची आपल्याला चर्चा करायची आहे. पहिले आहे हवा. हवा यामध्ये ही भौगोलिक टर्म म्हणून जर आपण विचार केला तर हवा वेगळी संकल्पना आहे मित्रांनो. हवामान ही एक वेगळी संकल्पना आहे. याविषयीचा अभ्यास आपण अगोदर केलेला आहे. प्रथम सत्रामध्ये किंवा पहिल्या सेमिस्टरमध्ये जेव्हा BA भाग 1 मध्ये आपण होता तेव्हा आपण त्या ठिकाणी या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये BA भाग 1च्या दुसऱ्या सत्रामध्ये याचा अभ्यास आपण केला. हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, या गोष्टी त्या ठिकाणी आपण पाहिल्या. या ठिकाणी मित्रांनो तरी सुद्धा आपण हवा म्हणजे वातावरणाची दैनिक स्थिती म्हणजे हवा, आणि हवामान म्हणजे वातावरणाच्या दैनिक स्थितीच्या सरासरीस किंवा दीर्घकालीन आढाव्यास हवामान असे म्हणतात. मात्र या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती म्हणून आपण जेव्हा हवा या घटकाचा विचार करतो तेव्हा आपल्याला पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं वेष्टन आहे किंवा वातावरणाचं जे वेष्टन आहे त्या वेष्टनाचा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो विचार करायचा आहे. आणि त्या वेष्टनामध्ये वातावरण म्हणजे आपण वातावरणाचे 3 घटक असतात मित्रांनो. त्यामध्ये पहिला घटक असतो तो म्हणजे वायू, दुसरा असतो तो बाष्प, तिसरा असतो तो धूलिकण. आणि या 3 गोष्टींचं मिळून बनतं ते वातावरण. आणि या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं हे वातावरण पृथ्वीच्या सभोवताली आच्छादलेलं असतं. या वातावरणाचं कवर असतं. आणि यामधील हे तिन्ही घटक मित्रांनो, हे तिन्ही घटक आपली साधन संपत्ती आहे. आपण कारण साधन संपत्तीची व्याख्याच आपण अशी केलेली आहे की मानवाच्या उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू किंवा भौगोलिक घटक म्हणजे साधन संपत्ती होय. आणि मग या वातावरणाच्या किंवा या हवेची व्याख्या आपण पाहत असताना आपण पाहिलं की वातावरणाची दैनिक स्थिती. मग वातावरणाचे कोणते घटक, तर वातावरणाचे घटक आहेत वायू, बाष्प, आविष्कार व धूलिकण. या सगळ्यांचा मित्रांनो या हवा या संकल्पनेमध्ये समावेश होतो. आणि या तिन्ही गोष्टींचा मानवाची साधन संपत्ती म्हणूनही समावेश होतो. कारण हे तिन्ही घटक ते मग वायू असतील किंवा धूलिकण असतील, बाष्प असतील, हे मानवाची साधन संपत्ती किंवा मानवाच्या उपयोगात येतात. म्हणून मानवाची साधन संपत्ती म्हणून किंवा साधन संपत्ती म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. अर्थात मानवाची साधन संपत्ती ही संकल्पना मानवाशी संबंधित आहे. जर मानवाच्या उपयोगात तो घटक येत असला तरच त्याला साधन संपत्ती म्हटलं जातं.
म्हणून मानवाची साधन संपत्ती म्हटलं तरी या ठिकाणी काही चुकीचं होणार नाही, वावगं होणार नाही, हेही या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो, हवा या संकल्पनेमध्ये मी व्याख्या हवेची सांगितली की वातावरणाशी संबंधित या गोष्टी आहेत. वातावरणाचे 3 घटक सांगितले. हे तिन्ही घटक कसे आपल्याला उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये असणारे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा वायू म्हणून ओळखला जातो आणि तो मानवाच्या श्वसन प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानव आणि सजीव सर्वांच्याच उपयोगाचा आहे. इतर प्राणी, मानव ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेमध्ये आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. आणि मित्रांनो, या ऑक्सिजनचा आणि कार्बन डायऑक्साईडचं संतुलन राखण्यासाठी निसर्गाने इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे की प्राणी ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, तर वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात आणि आपोआप कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं संतुलन होतं. म्हणजे निसर्गाची रचना ही परिपूर्ण आहे आणि त्यामध्ये मानव या साधन संपत्तीचा वापर करतानाच, म्हणजेच या भौगोलिक घटकांचा वापर करताना यामध्ये बिघाड निर्माण करून सोडतो आणि ते टाळणं हे साधन संपत्तीच्या संवर्धनाचा भाग आहे. पाठीमागील अनेक लेक्चरमधून आपण पाहिलेलं आहे की साधन संपत्तीचा अभ्यासामध्ये संवर्धन हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि शेवटी आपलं कॉन्सन्ट्रेशन त्यावरती नाही झालं तर पुढील जो काही मानवाची जी काही पुढची पिढी आहे त्या पिढीला साधन संपत्ती अस्तित्वात राहणार नाही किंवा त्या पिढीचं जीवन सुखकर असणार नाही. आपलं आणि पुढील पिढीचं जीवन सुखकर करायचं असेल तर साधन संपत्तीचं संवर्धन, जोपासना करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक वेळेस आपण यावरती फोकस करत असतो. उदाहरण सांगितलं की मी ऑक्सिजन हा कसा आपल्याला उपयुक्त आहे. तसंच आपण बघतो की इतरही वायू आपल्याला उपयुक्त असतात. उदाहरणार्थ नायट्रोजन. नायट्रोजन हा वायू ऑक्सिजनची असणारी जी काही तीव्र ज्वलनक्षम ऑक्सिजन आहे त्याची जो काही अतिशीघ्र ज्वलनशील असणारी जी काही प्रक्रिया आहे तो मंद करतो. नायट्रोजनमुळं हा ऑक्सिजन आज टिकून आहे, नाहीतर ऑक्सिजननं एकदा पेट घेतला असता आणि ऑक्सिजन संपेपर्यंत तो अग्नी जळत राहिला असता आणि ऑक्सिजन संपून गेला असता. तर त्याला सौम्य करण्याचं काम हे नायट्रोजनचं कार्य आहे. अशा अनेक घटक आपण मानवाच्या उपयोगात येत असतात मित्रांनो. तेव्हा हवा ही एक साधन संपत्ती आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण असा विचार किंवा इतकं विस्तृत गोष्ट आपण कालाच्या ओघात आपण पाहू शकत नाही. तरीसुद्धा आपण संक्षिप्त आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवरती अधिक फोकस देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जो पुढचा घटक आहे त्याचं नाव आहे सौरशक्ती, प्रकाश व उष्णता. सौरशक्ती, प्रकाश व उष्णता पहा, हे तिन्ही आपण एकमेकांशी संबंधित आहे. सौरशक्ती म्हणजे सूर्य म्हणा, आणि प्रकाश म्हणजे लाईट. इंग्लिश अर्थात शब्द आपल्याला कधी कधी मी म्हणत असतो की तुम्हाला इंग्लिशमधून अधिक कळतं कारण इंग्लिशचा वापर तुम्ही करता. प्रकाश, लाईट, की ज्यामुळं आपल्याला संपूर्ण पृथ्वी दृष्टीगोचर होते, दृष्टीपथात येते, दृष्टीक्षेपात येते, आपण पाहू शकतो या प्रकाशामुळे. आणि उष्णता की ज्याला आपण म्हणतो की सूर्याच्या किरणांच्यामुळे सकाळी उष्णता कमी असते, तापमान असंही आपण म्हणू शकतो.
कमी असतं, त्याच्यानंतर तापमान हे वाढत जातं. या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी मानवाची साधन संपत्ती आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी वर्गीकरण करत असताना आपल्याला मर्यादा आहेत, परंतु तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा की या पृथ्वीवरती जी काही सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीला आवश्यक असणारी ऊर्जा आहे, या एकूण ऊर्जेच्या 99.99% ऊर्जा ही सूर्यापासून येते. मग मानवाच्या त्यामध्ये सर्व ऍक्टिव्हिटीजचा समावेश सुद्धा त्या ठिकाणी होईल. फक्त निसर्गातील घटकच नाही, तर मानवी इतर घटक सुद्धा त्याच्यामध्ये येतील की ही सर्व ऊर्जा सूर्यापासून आपल्याला प्राप्त होत असते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. सूर्यप्रकाशावरतीच नैसर्गिक वनस्पती अवलंबून आहे आणि नैसर्गिक वनस्पती सूर्यप्रकाशामध्येच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे जमिनीमधून आवश्यक असणारे घटक पाणी घेऊन स्वतःच लागणारं अन्न प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये पूर्ण करते आणि तेव्हा त्यावेळेस प्रकाशाची गरज असते. वनस्पतीला स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करण्यासाठी सूर्यप्रकाशाची किंवा सौर ऊर्जेची गरज असते, सौर शक्तीची गरज असते. आणि ती वनस्पती इतर प्राण्यांचं अन्न असते आणि ते प्राणी जे वनस्पतीवर अवलंबून आहेत ते प्राणी त्या प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. अशा प्रकारे जीव जीवस्य जीवनम, एक सजीव दुसऱ्या सजीवावरती अवलंबून आहे आणि या प्रक्रियेतून जी काही ऊर्जा आहे, एनर्जी आहे, त्या एनर्जीचा फ्लो किंवा चेन आपण त्याला साखळी म्हणतो. तर साखळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी ही जी काही ऊर्जा आहे, सौर ऊर्जा जाताना वनस्पतीमध्ये प्रथम, नंतर शाकाहारी प्राण्यांच्या मध्ये, नंतर मांसाहारी प्राण्यांच्या मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या. आणि इतरही घटकांच्या मध्ये सौर ऊर्जा आपल्याला अस्तित्वात असलेली पाहायला मिळते. पहा, यानंतर मित्रांनो, याशिवाय सुद्धा इतर घटक आहेत की ज्या ठिकाणी मी म्हणालो की माणसांच्या इतरही जे काही ऊर्जा साधन आहेत त्यामध्ये सुद्धा सौरशक्तीचा रोल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असतो. हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की दगडी कोळसा. दगडी कोळसा म्हणजे गाडलेल्या वनस्पतीवरती प्रचंड दाब पडतो आणि पृथ्वी अंतर्गत असणारी जी काही उष्णता आहे त्या उष्णतेमुळं त्या वनस्पतीचा जो काही कोळसा तयार होतो आणि त्याच्यावरती जी काही दाब असतो त्या दाबामुळं तो दगडी कोळसा बनतो, दगडासारखा टणक. म्हणजे ती वनस्पतीनं जी काही ऊर्जा घेतली होती सूर्याकडून, तीच ऊर्जा गाडली गेलेली आहे आणि त्यावरती पृथ्वीच्या अंतर्गत असणारी जी काही उष्णता आहे आणि पृथ्वीचा असणारा जो काही दाब आहे, या प्रक्रियेद्वारे त्या वनस्पतीमध्ये असणारी काही सौर ऊर्जा होती त्याचं रूपांतर दगडी कोळशामध्ये होतं. अशाच प्रकारे आपल्याला खनिज तेलात सांगतात. खनिज तेल आहे, हे खनिज तेल कसं आपल्याला प्राप्त होतं मित्रांनो? खनिज तेल तयार होतं त्यासाठी प्राणीजन्य अवशेष गाडले जातात किंवा सजीव अवशेष गाडले जातात, त्यापासून खनिज तेल तयार होतं. या प्राण्यांना सुद्धा सौर शक्ती लागतेच किंवा प्राण्यांना सुद्धा ऊर्जा ही सूर्यापासून घेतलेली असते. तर अशा प्रकारे
आपण ही साखळी पाहतो. अर्थात या ठिकाणी विस्तृत साखळी पाहण्याची आवश्यकता नाही, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या पाहणं, समजून घेणं, त्याची डेप्थ लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. इतकं लक्षात घ्या की सौरशक्ती, प्रकाश, उष्णता ही आपली साधन संपत्ती आहे. व्यावहारिक भाषेमध्ये जरी बोलायचं झालं मित्रांनो, तरी मी तुम्हाला सांगतो की तुमच्या घरामध्ये 4 बल्ब असतात, फॅन असतो आणि काही छोटी मोठी इलेक्ट्रिक साधनं असतात. ती लाईट तुम्ही कधी लावता, विशेषतः संध्याकाळी लाईट लावता 6-7 वाजता आणि रात्री 11-12 वाजता तुम्ही ती लाईट बंद करता. सकाळी लवकर उठत असाल तर सकाळी थोडा वेळ लाईट लावता. घरामध्ये जर आपण विचार केला तर एक 5-6 तास लाईट चालते, 4 बल्ब चालतात, त्याचं फॅन चालतात, आपले टी व्ही चालतो, आपले इतर उपकरणं चालतात, फ्रीज चालतो, हे सगळं लाईटवरती चालतं आपण बघतो. आणि मग महिना झाला की महिन्याच्या शेवटी आपल्याला लाईट बिल येतं आणि मग 1000 लाईट बिल येतं, किंवा आपण 500 रुपये लाईट बिल भरत असेल तर 500 रुपये येतं. आपण विचार करा की आपण एक 5-6 तास जर लाईट वापरली तर आपल्याला किती बिल येतं, तर 1000 बिल येतं. आणि मग राहिलेले दिवसाचे जर आपण बघितले, 6 तास आपण लाईट वापरली, राहिलेले काळ जर आपण बघितला तर सूर्याचा उजेड असतो, प्रकाश असतो, तेव्हा आपल्याला लाईट लावण्याची आवश्यकता नसते. त्याचं बिल काय आपण सूर्याला देतोय का? नाही देत. बिल द्यायचं ठरवलं तर किती द्यावं लागेल? आता 1000 बिल येतं ना, पुन्हा मग आपल्याला बिल येईल किती? 4000 बिल येईल. लक्षात घ्या. म्हणजे आपण ही जरी आपल्याला मोफत फुकट प्राप्त होत असलं तरी सुद्धा ह्याचं व्हॅल्युएशन केल्यानंतर ह्याची आपल्याला किंमत आपल्याला कळणार आहे आणि त्या साधन संपत्तीचं आपल्याला महत्त्व कळणार आहे. हे यासाठी मी आपल्याला या ठिकाणी याचं हे सांगतो. अशाच प्रकारे आपण जी काही उष्णता आहे किंवा आपण सौरशक्तीचा इतरही काही उपकरणं आपण तयार केलेली आहेत. अर्थात त्या गोष्टी मानवनिर्मित साधन संपत्तीमध्ये विस्तृतरित्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु तरी सुद्धा इतरही घटक आहेत, जसं जलनिर्मितीमध्ये सुद्धा या सौरशक्तीचा रोल महत्त्वाचा असतो. की पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगाचं पुन्हा पाऊस पडतो आणि ते पाऊस पडलेलं पाणी पुन्हा वाहून जातं आणि पुन्हा ते समुद्राला मिळतं. या ठिकाणी जलचक्राच्या या निर्मितीमध्ये सुद्धा सौरशक्तीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. आणि हे जलचक्र मानवाच्या उपयोगात येतच येतं, कारण जलचक्रावरतीच मानवाला पाणी, जो पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत, तो अवलंबून आहे. आणि ते पाणी जर अवलंबून असेल तर काय होणार आहे की ही पृथ्वी चैतन्यमय असलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीमधील हवा, सौरशक्ती या प्रकाश, उष्णता या गोष्टींच्यावरती आपण चर्चा या ठिकाणी केली आहे. इतरही घटक आपण उद्याच्या किंवा पुढील तासाला आपण पाहू. या ठिकाणी आता आपण थांबूया. धन्यवाद.